नमस्ते अंबे माता की जय। आज नवरात्रीचा दिवस 9वा आणि आज आपण सिद्धिदात्री देवीची उपासना करतो। सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी आणि शक्ती देणारी माता। हिच्या कृपेने भक्तांना 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात। ही देवी सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी मानली जाते। आजचा रंग आहे गुलाबी। हा रंग प्रेम, स्नेह आणि करुणा याचं प्रतीक आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात आपण वेगवेगळ्या स्वरूपात मातेला वंदन केलं, वेगवेगळी रंग अनुभवली आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त केली। आणि आता मी कॉलेजला आलेली आहे। आता टायपिंगच्या क्लासला आले। आज मी कॉलेजवरून आलेली आहे। कॉलेजला पण आज हे नव्हतं, कॉलेज नव्हतंच, चेकिंग फक्त। आता प्रॅक्टिकल एक्झाम आहेत ना उद्या। काय बोललीस? कन्या पूजनची तयारी। कन्या पुजते ती। दोघी बसले तिथे। आणि काय खीर खाऊ देतात आमच्याकडे, आमच्या तिकडे। हां, ते जिथं 5 हे देतात ना वस्तू आमच्याकडे। 5 जणांना हां, आम्हाला आम्ही हे देतो आणि पैसे देतो थोडे आणि फुलं 9 पाहिजेत, 9 पुड्या पैसे ना। हां, फक्त पोरींना देतात आणि फुलं आणतील हे आणि फळ म्हणजे केळी देऊ आणि खीर सारणार, झालं एवढं। सानू तू काय करतेस? आता मी माझी पूजा करते। पूजा करतेस का? हे तुम्ही आजच्या येस, आमचे सानूच्या तुझी बहीण आली हो का? त्या इकडच्या सोनू मम्मीला ना बोलवायला। दीदी काय करतेस? कन्यापूजन आहे आज आमच्याकडे। काय कन्यापूजन? मला आवाज मी आहे प्रशांत कन्या। प्रशांत कन्या काय? प्रशांतची कन्या फणी माता आहे। फणी माता। ए कोणाला पूजलं पहिले? काव्याला। मगच मला पूजा झालेली आहे आमच्या। डवा आता परी। पहिले कोण झालं ग? काव्या। आता दुसरी सानू आणि आता ही तिसरी परी। परी व्हिडिओ मध्ये बघ। बघते बघ। ही पहिली कसली भारी आहे बघा। लागली रडायला। आमच्या बंड्या मेल्या रे, आम्हाला खूप वाईट वाटलं। मी तर रडत होती अक्षरशः। काव्या बाय। त्या बारकीला आपण उडवण्यात आणतो। म्हणून तुला बोलली सगळ्यांना लाईनीत बोलून नीट असं कर। ही पण जियाच आहे। पण आम्ही ते वाले ना, आम्ही साडी नेसून एकदम डेंजर। मग काय म्हणते तुला? पिझ्झा गेला तुझ्या घरी। आवाज दे, बोलव त्याला। खाली बसा, खाली, कारण यू गॉट इट। इकडे बघा एकेकीने
घरी जायला YouTubeवर आमच्या अलिबागचा सनसेट गाईज ऑसम आहे. बीचवर तर एक नंबर व्ह्यू असतो, पण आम्ही बीचवर खूप दिवस झाले गेलो नाही. डोंगराच्या असं आडून निघालेला आहे, खूप भारी वाटते बघायला. आणि ह्या साईड आणि इथे आर्यन जो बिल्डिंग वर घाबरत गणपतीत जात होता तोच तो बिचारा कपडे घेतोय. संस्कारी मुलगा. अरे बघ तरी इथं. हा आता बाय पण कर आणि जा. मस्त सनसेट झालं. इथला पण घे ना. गुलाबी संध्याकाळ होता आहे. ते जाऊ दे, इथे तर बघा चंद्र आलाय. चल जाऊ चंद्र. हो ये मी 5 मिनिटं ते 5 मिनिटं. मॅजिक, इट्स मॅजिक, इट्स मॅजिक. हा आदित्य आहे वाटते इथे. दादा हाय बोल. आमच्या अलिबागची स्पेशालिटी एवढीच आहे, सगळीकडे वेगवेगळे व्ह्यूज भेटतात. एकीकडे सनसेट तर एकीकडे मस्त विकी चंद्र दिसतो. इथे एक चंद्र आहे बघा, तुम्ही बघू शकता बस. इथे 2. वाव. इथे रात्र सकाळ. सकाळ. तुम्ही माझं मॅजिक बघितलं असेल गाईस. आणि इथे पूर्ण कोकण रिजन. सगळं कोकण आहे आपला, तरी पण वेगवेगळे वाटतंय. नारळाचं झाड आमचं बघा की आमच्याकडे किती व्ह्यू आहेत. एक आमचा फॅन होता उभा, आमची फोटो काढत होता. आज पण घेतलं नाही. आमच्याकडे वेगवेगळे वेदर दिसतात. तुम्हाला दाखवलेच आता आम्ही कसे आहेत ते. अलिबागची स्पेशालिटी. आता संध्याकाळ झाली, इथे सकाळ, इथे रात्र आणि तिथे चंद्रच आहे. आणि सकाळपासून मी अभ्यासच करत होते. आता थोडा वेळ भेटला असतो, परत ब्लॉग चालू केला. आणि आम्ही टेरेसवर आलोय. खूप मस्त वाटतंय, फ्रेश हवा आहे. हवा खूप आहे आज, कारण पाऊस पण पडून गेलाय आणि ऊन पण होतं सकाळी. आणि माझं उद्या लूक आहे तो तुम्हाला दिसेलच. आता मी काय नाही सांगणार, उद्याच बघा डायरेक्ट तयार झाल्यावर. सस्पेन्स आहे थोडा. आणि आता आरतीला वगैरे भेटूया. आणि नंतर आम्ही मारुती नाक्यावर जाणार आहोत. सो आपण डायरेक्टली नंतर तिथे बघू. पहिल्या आरतीला भेटू, नंतर पुढचं मी सांगेलच. रेडी झाल्यावर भेटू. आता बाय. आता आमची उद्यासाठी तयारी चालू आहे फॅन्सी ड्रेससाठी. सिनेमॅटिक आमचा पेंटर आहे. प्रत्येक जणांनी काम वाटून घेतलंय, त्यामुळे ते लवकर होत आहे. येते का पाठवून? काय करते दाखवा तिथं आणि बघा सगळ्यांना. अरे हातात घे, दाखव वरती कॅमेराकडे बघा. मी काढले सगळे हात. आम्ही काढले.
मेन्यू पावभाजी टेस्टी. हाय हाय. काय कर तिकडं आरू काय गाईस बोल येस रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आमचं काम अजून चालूच आहे. थोडा वेळ आता करू आणि मग झोपू, कारण उद्या माझी प्रॅक्टिकल एक्झाम आहे. आता रात्रीचे 2 वाजलेत. आम्ही मगाशी फक्त गरबा बघायला गेलेलो, आज खेळायला नाही गेले कारण माझा फॅन्सी ड्रेस आहे उद्या. तर तिथे सगळं चाललं आहे आमचं डेकोरेशन वगैरे, बाकीचं तयारी चालली. तर आता डायरेक्ट उद्याच भेटूया. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.